कल्पना करा, तुम्ही आयुष्यात खूप मेहनत करता, प्रामाणिक आहात, बुद्धिमान आहात, पण तरीही लोक तुमचे ऐकत नाहीत, तुमच्याशी सहमत होत नाहीत, तुमच्या कामाला अपेक्षित मान मिळत नाही. असं कधी वाटलंय का? तुम्हाला असं कधी जाणवलंय का की काही लोक अगदी सहजपणे लोकांना आपल्याकडे ओढून घेतात? लोक त्यांच्यासाठी काम करायला तयार होतात, त्यांच्याशी बोलायला आवडतं, त्यांच्या ऐकायला लोक उत्सुक असतात, आणि आपण मात्र प्रयत्न करूनही मागे पडतो. जर हा प्रश्न तुमच्या मनात कधीही आला असेल, तर आजपासून तुमचे आयुष्य बदलण्याची सुरुवात होणार आहे. कारण तुम्ही ऐकता आहात एक असं पुस्तक जे फक्त बोलण्याची कला शिकवत नाही, तर माणसांना समजून घेण्याची कला शिकवतं. हे पुस्तक तुम्हाला लोकांना हाताळायला नाही, तर लोकांशी जोडून घ्यायला शिकवतं. मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे नाव ऐकायला जरी साधं वाटत असलं, तरी या पुस्तकात माणसाच्या मनाचा असा खोल अभ्यास आहे की एकदा तो समजला की नाती, व्यवसाय, करिअर, नेतृत्व सगळ्याच गोष्टी नव्या पातळीवर जातात. डेल कार्नेगी हे लेखक कोणते जादूगार नव्हते, ते माणस बारकाईने पाहणारे निरीक्षक होते. त्यांनी हजारो लोकांचं वर्तन पाहिलं, त्यांच्या यशामागची कारणं शोधली, त्यांच्या अपयशामागची चूक ओळखली आणि एक साधं पण शक्तिशाली सत्य शोधून काढलं. लोक तर्काने नाही, तर भावनेने चालतात. आपण बहुतेक वेळा असं समजतो की लोकांना योग्य गोष्ट सांगितली, तथ्य मांडली, लॉजिक दिलं की ते आपोआप मान्य करतील. पण प्रत्यक्षात माणूस आधी स्वतःला समजून घेतलं गेलंय का, सन्मान मिळतोय का हे पाहतो. आणि जिथे सन्मान नाही, तिथे शब्द पोहोचतच नाहीत. हे पुस्तक तुम्हाला सांगतं की लोकांना बदलायचं असेल, तर आधी स्वतःची दृष्टी बदलावी लागते. लोकांवर प्रभाव टाकायचा म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकणं नव्हे. प्रभाव म्हणजे अशी उपस्थिती, अशी वागणूक, अशी भाषा की समोरचा स्वतःहून तुमच्याकडे वळतो. या पुस्तकातील तत्त्व ऐकायला खूप साधी वाटतील. टीका करू नका, प्रामाणिक कौतुक करा, हसा, ऐका, नाव लक्षात ठेवा, समोरच्याचा आत्मसन्मान जपा. बट या साध्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात किती वेळा विसरतो याचा विचार करा. ऑफिसमध्ये बॉस म्हणून आपण आदेश देतो, पण विश्वास देतो का? घरी पालक म्हणून आपण चुका दाखवतो, पण प्रयत्नांचं कौतुक करतो का? नातेसंबंधात आपण बरोबर ठरण्यावर भर देतो की समोरच्या माणसाला समजून घेण्यावर? डेल कार्नेगी सांगतात की आयुष्यातील बहुतेक संघर्ष चुकीच्या हेतूमुळे नसतात, तर चुकीच्या पद्धतीमुळे होतात. आणि पद्धत बदलली तर परिणाम आपोआप बदलतो. हे पुस्तक वाचताना किंवा ऐकताना तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब अनेक ठिकाणी दिसेल. कधी तुम्हाला वाटेल, हे तर मी रोज करतो, तर कधी वाटेल, इथेच माझी चूक होते. आणि ही जाणीवच या पुस्तकाची खरी ताकद आहे. हे पुस्तक तुम्हाला परिपूर्ण बनवण्याचा दावा करत नाही, ते तुम्हाला जाणीवपूर्वक बनवतं. कारण जाणीव आली की बदल सुरू होतो. हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की लोकांना कमी लेखून नाही, तर उंच धरून कसं बदल घडवायचा, ओरडून नाही, तर ऐकून कसं जिंकायचं, टीका करून नाही, तर कौतुक करून कसं प्रेरित करायचं. व्यवसायात जिथे लोक फक्त निकाल पाहतात, तिथे हे पुस्तक माणूस पाहायला शिकवतं. नातेसंबंधात जिथे अपेक्षा ताण निर्माण करतात, तिथे हे पुस्तक समजूत कशी निर्माण करायची ते शिकवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक तुम्हाला हे शिकवतं की प्रभाव ही जन्मजात देणगी नसते, ती एक शिकण्याजोगी कला आहे. आज तुम्ही या ऑडिओबुकची सुरुवात करताना कदाचित फक्त ऐकण्याचा निर्णय घेतला असेल, पण हळूहळू तुम्ही विचार करायला लागाल, स्वतःला तपासायला लागाल, आणि नकळत तुमची भाषा, तुमची प्रतिक्रिया, तुमचं वागणं बदलायला लागेल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा जाणवेल, लोक बदलले नाहीत, तुम्ही बदलात, आणि म्हणूनच लोक बदलले. या पुस्तकाचा प्रत्येक धडा एक छोटा आरसा आहे. तो तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दाखवतो. काही वेळा ते प्रतिबिंब आवडेल, काही वेळा अस्वस्थ करेल, पण ते प्रामाणिक असेल. म्हणून या ऑडिओबुककडे फक्त माहिती म्हणून पाहू नका. याकडे प्रवास म्हणून पहा. माणसांना समजून घेण्याचा, स्वतःला सुधारण्याचा आणि आयुष्यात अधिक प्रभावी, अधिक आपुलकीचं, अधिक समाधानकारक नातं निर्माण करण्याचा प्रवास. आता जर तुम्ही तयार असाल स्वतःकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला, लोकांकडे थोडं अधिक समजूतदारपणे पाहायला आणि आयुष्यातील संवादाला नव्या पातळीवर न्यायला, तर चला या प्रवासाची सुरुवात करूया. पहिला धडा, पहिलं तत्व आणि पहिला मोठा बदल आत्तापासून. खंड 1, लोकांशी वागण्याची मूलभूत तत्वे. चॅप्टर 1, मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्यावर दगड फेकू नका. क्षणभर थांबा आणि एक दृश्य डोळ्यांसमोर आणा. तुम्हाला मध हवा आहे, गोड, शुद्ध, अमूल्य मध. पण तो मिळवण्यासाठी तुम्ही थेट मधमाशांच्या पोळ्यावर दगड फेकलात तर काय होईल? मध मिळेल का? नाही. उलट
मधमाशा चावायला येतील, गोंधळ होईल आणि शेवटी तुम्ही रिकाम्या हाताने परताल. डेल कार्नेगी या पहिल्याच चॅप्टरमध्ये या ताकदवान प्रतिमेतून आपल्याला एक आयुष्यभर उपयोगी पडणारा नियम शिकवतात. लोकांकडून सहकार्य, बदल, समजूत, प्रेम किंवा परिणाम हवा असेल तर टीका, निंदा आणि तक्रार हा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे. कारण माणूस मधमाशीप्रमाणेच आहे. त्याच्यावर हल्ला केला तर तो संरक्षणात जातो, सहकार्य करायला नाही. आपण रोज नकळत काय करतो? कुणी चूक केली की लगेच टीका, काम बिघडलं की तक्रार, अपेक्षा पूर्ण झाली नाही की दोषारोप. आपल्याला वाटतं यामुळे समोरचा सुधारेल, पण कार्नेगी सांगतात, टीका माणसाला सुधारत नाही, ती त्याला स्वतःचं समर्थन करायला शिकवते. कारण माणसाचा मेंदू असा बनलेला आहे की स्वतःला चुकीचं मान्य करणं त्याला फार कठीण जातं. त्यामुळे तो ऐकण्याऐवजी कारणं देतो, वाद घालतो किंवा मनातून दुरावतो. या चॅप्टरमध्ये कार्नेगी अब्राहम लिंकनचं उदाहरण देतात. लिंकन तरुण असताना खूप कडवट टीका करायचे. एकदा त्यांनी एका अधिकाऱ्यावर इतकी तीव्र टीका लिहिली की ती पत्र प्रसिद्ध झालं असतं तर त्यांचं राजकीय आयुष्य संपलं असतं. पण शेवटच्या क्षणी ते पत्र पाठवण्यात आलं नाही. त्या घटनेनंतर लिंकन पूर्ण बदलले. पुढे ते म्हणाले, मी कोणाच्याही दोषांवर हल्ला करत नाही, कारण त्यातून काहीही साध्य होत नाही. पुढे हाच लिंकन अमेरिकेचा सर्वात प्रभावी नेता ठरला. टीका थांबवणं हीच त्यांची खरी ताकद बनली. कार्नेगी आणखी एक खोल उदाहरण देतात. थिओडोर रूझवेल्ट ते म्हणायचे, मी जे काही थोडंफार आहे ते मी लोकांच्या चांगल्या बाजू शोधण्याच्या सवयीमुळे आहे. रूझवेल्ट लोकांच्या चुका शोधत बसले नाहीत, त्यांनी त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. म्हणूनच लोक त्यांच्यासाठी प्राणपणाला लावायला तयार होते. कारण जिथे निंदा नसते तिथे निष्ठा तयार होते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तक्रार ही आपल्या अहंकाराला समाधान देते, पण परिणाम देत नाही. एखाद्याला झापून आपण क्षणभर बरोबर ठरतो, पण समोरचा माणूस गमावतो. नातेसंबंधात, ऑफिसमध्ये, व्यवसायात टीकेमुळे तात्पुरतं दडपण येईल, पण कायमस्वरूपी बदल होणार नाही. कारण माणूस अपमान विसरत नाही. घरातलं उदाहरण पहा. मूल चूक करतं, तू नेहमी असाच असतोस असं म्हटलं तर मूल गप्प होतं, पण सुधारत नाही. जोडीदारावर तक्रार केली तर संवाद बंद होतो. ऑफिसमध्ये बॉस सतत दोष काढत असेल तर टीम फक्त काम उरकते, मन लावत नाही. टीका माणसाचं मन बंद करत नाही, ती त्याचं मन दूर नेते. या धड्याचा मुख्य गाभा असा आहे, लोकांना बदलायचं असेल तर आधी त्यांना समजून घ्या. चूक दिसत नाही असं नाही, पण ती दाखवण्याची पद्धत महत्वाची आहे. कार्नेगी सांगतात, कोणीही जन्मतः वाईट नसतो. परिस्थिती, भीती आणि अज्ञानामुळे चुका होतात. ही जाणीव आली की टीकेची गरज कमी होते. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते पाहूया. रोजच्या आयुष्यात कोणी चूक केली तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एक श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी याच्या जागी असतो तर. व्यवसायात टीमच्या चुका मोजण्याऐवजी उपायांवर बोला. सेल्समध्ये ग्राहकावर दोष न ठेवता त्याची गरज समजून घ्या. नातेसंबंधात तक्रारीऐवजी भावना बोला. उदाहरणार्थ, तू असं का केलंस म्हणण्याऐवजी यामुळे मला कसं वाटलं असं बोला. हे छोटे बदल मोठे परिणाम देतात. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. पहिलं, टीका थांबवा. दुसरं, निंदा टाळा. तिसरं, तक्रारी कमी करा. चौथं, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि पाचवं, योग्य वेळी सकारात्मक मार्ग दाखवा. हे केलंत की लोक तुमच्याशी लढणार नाहीत, ते तुमच्याबरोबर येतील. शेवटी हा पहिला धडा एक अत्यंत स्पष्ट पण कठीण सत्य सांगतो. मध हवा असेल तर पोळ्यावर दगड फेकू नका. लोकांकडून गोड परिणाम हवे असतील तर कडवट शब्द सोडा. आजपासून ठरवा, तुम्ही बरोबर ठरण्यापेक्षा परिणाम मिळवणं निवडाल. कारण टीका करून तुम्ही एखादा वाद जिंकू शकता, पण टीका थांबवून तुम्ही माणसं जिंकू शकता. सिद्धार्थ, कुणाविषयी वाईट बोलू नका, निंदा करू नका आणि तक्रार करू नका. लोक आपोआप तुमच्याकडे येतील. खंड 1, लोकांशी वागण्याची मूलभूत तत्वे. चॅप्टर 2, लोकांशी व्यवहार करण्याचे अचूक उपाय. लोकांशी व्यवहार करताना आपल्याला एक गोष्ट फार उशिरा कळते. माणूस फक्त पगारासाठी, पदासाठी किंवा फायद्यासाठी काम करत नाही, तो मान मिळावा म्हणून काम करतो. डेल कार्नेगी या चॅप्टरमध्ये याच सत्यावर बोट ठेवतात आणि सांगतात, खरी प्रामाणिक स्तुती ही माणसाला पुढे नेणारी सगळ्यात शक्तिशाली ऊर्जा आहे. कारण माणसाच्या आत एक भूक असते, माझी दखल घ्यावी, माझं कौतुक व्हावं, मी महत्वाचं आहे असं कुणीतरी मान्य करावं. ही भूक जेव्हा पूर्ण होते तेव्हा माणूस तुमच्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त देतो. आपण अनेकदा स्तुती
आणि खुशामत यात गोंधळ करतो. कार्नेगी हा फरक अतिशय स्पष्ट करतात. खुशामत बनावट असते, स्तुती खरी असते. खुशामत स्वार्थासाठी केली जाते, स्तुती निरीक्षणातून येते. खुशामत क्षणभर आनंद देते, खरी स्तुती आत्मसन्मान वाढवते. म्हणूनच लोकांशी व्यवहार सुधारायचे असतील तर गोड बोलणं नव्हे, खरं बोलणं शिका. कारण माणूस खोटं लगेच ओळखतो, पण खरी दखल त्याच्या मनात घर करून राहते. या चॅप्टरमध्ये कार्नेगी चार्ल्स श्वाबचं प्रभावी उदाहरण देतात. श्वाब अमेरिकेतील एक अतिशय मोठा उद्योगपती होता. त्याने हजारो लोकांचं नेतृत्व केलं, पण त्याच्याकडे असलेलं सगळ्यात मोठं कौशल्य काय होतं? तो लोकांच्या चांगल्या गोष्टी शोधून त्यांची दिलखुलास स्तुती करायचा. श्वाब म्हणायचा, मी लोकांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतो. आणि याच सवयीमुळे त्याच्या लोकांनी त्याच्यासाठी अविश्वसनीय परिणाम दिले. कारण जिथे स्तुती असते तिथे भीती नसते, आणि जिथे भीती नसते तिथे काम उत्तम होतं. डेल कार्नेगी सांगतात, लोकांच्या चुका दाखवणारे जगात कमी नाहीत, पण लोकांच्या चांगुलपणाकडे लक्ष देणारे फार दुर्मिळ असतात. आणि जे दुर्मिळ असतात त्यांच्याशी लोक जोडले जातात. म्हणूनच एखाद्याला तू छान आहेस असं सर्वसाधारणपणे सांगण्यापेक्षा आज तू ज्या पद्धतीने ती अडचण हाताळलीस ते खूप प्रभावी होतं असं विशिष्टपणे सांगा. कारण विशिष्ट स्तुती ही विश्वासार्ह असते. घरातलं उदाहरण पहा. मूल अभ्यास करते पण अजून टॉप येत नाही. सतत अजून कमी आहे असं ऐकलं तर त्याची ऊर्जा कमी होते. पण जर पालक म्हणाले, तू रोज बसून प्रयत्न करतोयस आणि ते मला दिसतं, तर मूल पुढे चालत राहतं. नातेसंबंधातही हेच खरं आहे. जोडीदाराच्या चांगल्या गोष्टी गृहीत धरल्या तर नातं कोरडं होतं, पण त्या गोष्टी शब्दात सांगितल्या तर नातं जिवंत राहतं. लोकांना जे ऐकायला आवडतं ते नाही, जे ऐकायला गरज आहे ते बोला. या चॅप्टरचा गाभा असा आहे, लोकांना बदलायचं असेल, प्रेरित करायचं असेल, त्यांच्याकडून सर्वोत्तम काम करून घ्यायचं असेल तर आधी त्यांच्या प्रयत्नांची दखल घ्या. कार्नेगी ठामपणे सांगतात, माणूस ज्या प्रतिमेत पाहिला जातो त्या प्रतिमेला तो न्याय द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही एखाद्याला सक्षम, प्रामाणिक, मेहनती म्हणून पाहिलं तर तो तसाच होण्याचा प्रयत्न करतो. व्यवसायात या तत्वाची ताकद अखाट आहे. टीम मॅनेजमेंटमध्ये काम नीट केल्यावर लगेच स्तुती करा. सेल्समध्ये ग्राहकाच्या योग्य निर्णयाची दखल घ्या. नेतृत्वात लोकांच्या प्रयत्नांचं सार्वजनिक कौतुक करा. नातेसंबंधात लहान गोष्टींसाठीही धन्यवाद बोला. कारण स्तुती ही खर्चिक नसते, पण तिचा परतावा अमूल्य असतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाचं खरं कौतुक केलं होतं का? की फक्त अपेक्षा व्यक्त केल्या होत्या? कार्नेगी सांगतात, लोकांना प्रेरणा पैशाने नाही, पदाने नाही, ती मिळते मान्यतेने. आणि ही मान्यता तुम्ही रोज देऊ शकता. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात चांगलं दिसलं की लगेच बोला. व्यवसायात फीडबॅक देताना आधी स्तुती, मग सूचना. टीम मॅनेजमेंटमध्ये प्रयत्न ओळखा, परिणाम आपोआप वाढतील. नातेसंबंधात गृहीत न धरता व्यक्त करा. पद्धत साधी ठेवा. पहिलं, चांगलं शोधा. दुसरं, ते प्रामाणिकपणे बोला. तिसरं, विशिष्ट रहा. चौथं, दिलखुलास बोला. आणि पाचवं, सातत्य ठेवा. हे केलंत की लोक तुमच्यासोबत राहतील, तुमच्यासाठी काम करतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. शेवटी हा धडा एक सुंदर सत्य सांगतो, लोकांशी व्यवहार जिंकायचा असेल तर आधी त्यांच्या मनात स्थान मिळवा. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांच्या त्रुटी मोजणार नाही, तुम्ही त्यांच्या गुणांचा सन्मान कराल. कारण खरी स्तुती ही अशी चावी आहे जी मन उघडते, आणि एकदा मन उघडलं की सगळे दरवाजे आपोआप उघडतात. सिद्धार्थ, खरी प्रामाणिक स्तुती करण्याची सवय लावा. लोकांशी व्यवहार आपोआप सुधारतील. धडा 3, जो हे करू शकतो त्याच्याबरोबर जग आहे. जो हे करू शकणार नाही तो एकटा पडेल. कल्पना करा, तुम्ही कुणाला काही करून घ्यायचं ठरवलं आहे. तुम्ही नियम सांगता, कायदे मांडता, दबाव टाकता, आणि तरीही समोरचा फक्त मान हलवतो, मनातून पुढे सरकत नाही. का? कारण माणूस आदेशांनी हलत नाही, तो इच्छेने हलतो. डेल कार्नेगी या धड्यात थेट या मूळ सत्यावर प्रकाश टाकतात. जग तुमच्यासोबत तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करता. अन्यथा तुम्ही कितीही बरोबर असलात तरी एकटेच उरता. मानवी स्वभावाचा एक कठोर नियम आहे. प्रत्येक माणूस सकाळी उठतो तेव्हा एकच प्रश्न त्याच्या आत चालू असतो, मला यातून काय मिळणार आहे? पैसा, प्रतिष्ठा, सुरक्षितता, समाधान, शिकण्याची संधी, काहीतरी. तुम्ही जर तुमचं म्हणणं या प्रश्नाला उत्तर देत नसेल तर ते म्हणणं ऐकलं जातं, स्वीकारलं जात नाही.
म्हणूनच कार्नेगी सांगतात, तुम्हाला जे हवं आहे ते आधी बाजूला ठेवा, समोरच्याला काय हवं आहे हे शोधा आणि मग तुमचं म्हणणं त्या इच्छेशी जोडा. या धड्याचा गाभा समजण्यासाठी एक शक्तिशाली उदाहरण पाहूया. एका कंपनीत एक व्यवस्थापक होता. त्याला टीमकडून ओव्हरटाईम करून घ्यायचा होता. त्याने कायदे सांगितले, डेडलाईन, कंपनीचं नुकसान, नियम, प्रतिसाद, थंड. मग त्याने दिशा बदलली. तो म्हणाला, हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की तुमच्या कौशल्याचं वरिष्ठांच्या नजरेत मूल्य वाढेल आणि पुढच्या संधी तुमच्यासाठी उघडतील. त्या क्षणी टीम जागी झाली. कारण आता विषय कंपनीचा नव्हता, तो त्यांचा झाला होता. इच्छा जागी झाली, कृती सुरू झाली. कार्नेगी ठामपणे सांगतात, लोकांना तुम्ही जे करायला सांगता ते महत्त्वाचं नसतं, ते करायला त्यांना का आवडेल हे महत्त्वाचं असतं. म्हणूनच हे कर म्हणण्याऐवजी हे केलंत तर तुम्हाला काय मिळेल हे स्पष्ट करा. हे फसवणूक नाही, ही समजूतदार संवाद कला आहे. कारण तुम्ही खोटी लालूच दाखवत नाही, तुम्ही खरा फायदा जोडत आहात. घरातलं उदाहरण घ्या. मूल अभ्यास करत नाही, अभ्यास कर हा आदेश रोजचा आहे, परिणाम मर्यादित. पण जर पालक म्हणाले, तुला जे करायला आवडतं, खेळ, संगीत, तंत्रज्ञान, त्यासाठी अभ्यास कसा मदत करेल आणि त्या जोड्या स्पष्ट केल्या, तर मुलाच्या डोळ्यात चमक येते. अभ्यास त्याचा होतो. इच्छेशिवाय शिस्त येत नाही, इच्छेसोबत मेहनत येते. या धडामध्ये कार्नेगी आणखी एक सूक्ष्म मुद्दा मांडतात, इच्छा तीव्र असली पाहिजे. पोकळ कायदे काम करत नाहीत. हे चांगलं आहे, पुरेसं नाही, हे तुला पुढे नेईल सांगावं लागतं. म्हणूनच विशिष्ट रहा. समोरच्याच्या गरजा, भीती, आकांक्षा समजून घ्या. त्या शब्दात, त्या संदर्भात बोला. जिथे वैयक्तिक अर्थ तयार होतो, तिथे प्रेरणा जन्माला येते. व्यवसायात या तत्वाची ताकद अमर्याद आहे. सेल्समध्ये ग्राहकाला फीचर्स नव्हे, परिणाम दाखवा. टीम मॅनेजमेंटमध्ये काम नव्हे, संधी बोला. नेतृत्वात दिशा नव्हे, स्वप्न मांडा. नातेसंबंधात अपेक्षा नव्हे, भावना जोडा. कारण माणूस आकड्यांसाठी नाही, अर्थासाठी धावतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाला काही पटवताना कोणत्या बाजूने बोललात? तुम्हाला काय हवं आहे या बाजूने, की त्यांना काय मिळेल या बाजूने? कार्नेगी सांगतात, लोकांना बदलायचं असेल तर त्यांची इच्छा जागी करा. इच्छा जागी झाली की विरोध आपोआप विरघळतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर सोप्या पायात. रोजच्या आयुष्यात कोणाकडून काही हवं असेल तर आधी त्याच्या गरजा समजून घ्या. व्यवसायात तुमचं म्हणणं त्यांच्या उद्दिष्टांशी जोडा. टीम मॅनेजमेंटमध्ये कामाचा फायदा व्यक्तीच्या विकासाशी जोडा. नातेसंबंधात अपेक्षा मांडताना भावनिक अर्थ स्पष्ट करा. पद्धत लक्षात ठेवा. पहिलं, समोरच्याची इच्छा शोधा. दुसरं, तुमचं म्हणणं तिच्याशी जोडा. तिसरं, फायदा स्पष्ट करा. चौथं, प्रामाणिक रहा. आणि पाचवं, सातत्य ठेवा. हे केलंत की लोक तुमच्याशी येतील, कारण त्यांना तिथे स्वतःचं काहीतरी दिसेल. शेवटी हा धडा एक स्पष्ट आणि निर्भीड सत्य सांगतो, जग त्याच्यासोबत उभं राहतं जो लोकांच्या मनात इच्छा पेटवू शकतो. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांना ढकलणार नाही, तुम्ही त्यांना ओढ निर्माण करून पुढे नेणार. कारण जिथे तीव्र इच्छा जन्माला येते, तिथे एकटेपणा राहत नाही, तिथे जग तुमच्यासोबत चालायला लागतं. सिद्धांत, समोरच्या माणसाच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करा, लोक आपोआप तुमच्यासोबत येतील. खंड 2, इतर लोक तुमच्याशी सहमत व्हावेत यासाठी या 6 गोष्टी करा. धडा 1, स्वागत स्वीकारण्यासाठी हे करा. माईक ऑन. आणि आज आपण थेट त्या क्षणावर येतो जिथे कोणताही संवाद जिंकला किंवा हरला जातो. पहिला क्षण. डेल कार्नेगी या धडामध्ये एक अत्यंत सोपं पण जग बदलणारं सत्य सांगतात. लोक तुमच्याशी सहमत व्हावेत असं वाटत असेल तर आधी त्यांना स्वागतार्ह वाटायला लावा. लोक तुमचं लॉजिक ऐकण्याआधी तुमचं वर्तन अनुभवतात. तुम्ही काय बोलता याआधी तुम्ही कसे बोलता, कसे ऐकता आणि समोरच्याला कसं वाटायला लावता यावर सगळं ठरतं. आणि म्हणूनच कार्नेगी म्हणतात, कोणालाही जिंकायचं असेल तर पहिलं शस्त्र म्हणजे वाद नाही तर खरा रस. कारण माणूस ज्याला खरोखर ऐकतो, ज्याला स्वतःबद्दल बोलायला जागा मिळते, ज्याला महत्त्व दिलं जातं, तो माणूस तुमच्याकडे आपोआप झुकतो. आपण बहुतेक वेळा नवीन माणूस भेटला की आतून विचार करत असतो, मला काय सांगायचं, मी कसा वाटतोय, माझी इम्प्रेशन कशी बसेल. पण इथेच बहुतेक लोक चुकतात. डेल कार्नेगी सांगतात, लोकांना तुमच्याबद्दल नाही, स्वतःबद्दल रस असतो. आणि हे चुकीचं नाही, हा मानवी स्वभाव आहे. म्हणूनच जो माणूस इतरांमध्ये प्रामाणिक रस घेतो तोच सर्वांना आवडतो. तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा
समोरच्याला तुम्ही किती मोठं वाटायला लावता यावर प्रथमदर्शनी छाप ठरते. कार्नेगी एका अप्रतिम उदाहरणातून हे स्पष्ट करतात. एक तरुण एका सामाजिक कार्यक्रमात गेला. मोठमोठे लोक, प्रभावशाली व्यक्ती, आणि तो स्वतः साधा, शांत. त्याने एक निर्णय घेतला. आज मी स्वतःबद्दल बोलणार नाही. तो प्रत्येकाला प्रश्न विचारू लागला. तुमचं काम काय आहे? तुम्हाला यात रस कसा निर्माण झाला? तुमचा अनुभव कसा आहे? तो लक्ष देऊन ऐकायचा, मध्येच डोकं हलवायचा, प्रश्न विचारायचा. कार्यक्रम संपल्यावर लोक काय म्हणाले माहिती आहे? हा माणूस फार छान आहे, फार इंटेलिजंट आहे. गंमत म्हणजे त्याने स्वतःबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, पण लोकांना तो आवडला, कारण त्यांना स्वतः आवडायला सुरुवात झाली होती. थिओडोर रूझवेल्ट हे याचं चालतंबोलतं उदाहरण होते. रूझवेल्ट कुणालाही भेटायच्या आधी त्याच्या आवडी जाणून घ्यायचा. एखाद्याला मासेमारी आवडत असेल तर तो मासेमारीवर बोलायचा, एखाद्याला इतिहास आवडत असेल तर इतिहासावर. समोरच्याला वाटायचं हा माणूस माझ्यासारखाच आहे, आणि खरं तर रूझवेल्ट सारखा नव्हता, पण त्याला इतरांमध्ये रस घ्यायची कला अवगत होती. म्हणूनच तो जिथे जायचा तिथे लोक त्याच्याशी जोडले जायचे. या धडामध्ये कार्नेगी एक महत्त्वाची सूचना देतात. हा रस बनावट नसावा. खोटं हास्य, खोटे प्रश्न लोक लगेच ओळखतात. म्हणून ते म्हणतात, खरा रस घ्या, कारण तुम्हाला समोरचा माणूस महत्त्वाचा वाटतो. उपयोगासाठी घेतलेला रस फार काळ टिकत नाही, पण माणूस म्हणून घेतलेला रस आयुष्यभराची नाती तयार करतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कोणाला भेटलात तेव्हा जास्त कोण बोललं, तुम्ही की समोरचा? आणि भेट संपल्यावर कोण जास्त आनंदित दिसत होतं? बहुतेक वेळा उत्तर स्पष्ट असतं. लोकांना तुमची वाक्यम नाही, तुमचं लक्ष आठवत राहतं. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर रोजच्या आयुष्यात. नवीन ओळख होताना आधी प्रश्न विचारा, नाव लक्षात ठेवा, डोळ्यात पाहून ऐका. व्यवसायात नेटवर्किंग करताना मी काय करतो ऐवजी तुम्ही काय करता इथून सुरुवात करा. सेल्समध्ये प्रॉडक्ट आधी नाही, ग्राहक आधी. टीम मॅनेजमेंटमध्ये टीममधल्या लोकांच्या आयुष्यात काय चाललंय ते जाणून घ्या. नातेसंबंधात फोन बाजूला ठेवा आणि पूर्ण उपस्थित रहा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं हसा, दुसरं ऐका, तिसरं प्रश्न विचारा, चौथं मध्येच बोलू नका, आणि पाचवं समोरच्याला मी महत्त्वाचं आहे ही भावना द्या. हे केलंत की लोक तुमच्याशी सहमत होण्यासाठी तयार होतात, कारण त्यांनी आधी तुमच्यावर विश्वास ठेवलेला असतो. शेवटी हा धडा एक सोपा पण शक्तिशाली संदेश देतो. लोक तुमच्या मतांवर नाही, तुमच्या रसावर विश्वास ठेवतात. आजपासून ठरवा, तुम्ही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही इंटरेस्ट दाखवाल, कारण जिथे खरा रस असतो तिथे संमती आपोआप जन्माला येते. सिद्धार्थ, इतरांमध्ये नेहमी प्रामाणिक रस घ्या. लोक तुमच्याशी सहमत व्हायला स्वतःहून तयार होतील. खंड 2. इतर लोक तुमच्याशी सहमत व्हावेत यासाठी या 6 गोष्टी करा. धडा 2. अत्यंत सहजतेने प्रथमदर्शनी छाप कशी पाडाल. माईक ऑन. आणि आज आपण अशा एका साध्या कृतीबद्दल बोलणार आहोत जी काही सेकंदात तुमची ओळख, तुमचा प्रभाव आणि समोरच्याची भावना ठरवते. हसू. हो, फक्त हसू. ऐकायला साधं वाटतं, पण डेल कार्नेगी या धडामध्ये सांगतात की प्रथमदर्शनी छाप ही शब्दांपेक्षा अधिक चेहऱ्यावर उमटते. तुम्ही काय बोलता याआधी समोरचा माणूस हे ठरवून टाकतो. हा माणूस आपला आहे की परका, सुरक्षित आहे की तणावपूर्ण, जवळचा वाटतो की दुरावलेला. आणि या निर्णयाचं सर्वात मोठं बटण म्हणजे तुमचं हसू. हसू म्हणजे केवळ ओठांवरची वक्र रेषा नाही, ते तुमच्या मनाची अवस्था, तुमचा हेतू आणि तुमचा आदर दाखवतं. कार्नेगी ठामपणे सांगतात, जिथे हसू असतं तिथे भीती कमी होते, भिंती विरघळतात आणि संवाद सुरू होतो. कारण हसू हा सार्वत्रिक संकेत आहे, मी मित्र आहे. आपण अनेकदा नवीन लोक भेटताना गंभीर होतो, तणावात असतो, चेहऱ्यावर काळजी असते, मनात विचार चालू असतात, मी योग्य बोलेन का, मी कसा दिसतोय, मला मान मिळेल का. पण हाच तणाव चेहऱ्यावर दिसतो आणि समोरचा माणूस नकळत मागे सरकतो. कार्नेगी म्हणतात, तुम्ही शांत, आनंदी आणि खुले दिसलात तर समोरचा आपोआप उघडतो, कारण माणूस त्या व्यक्तीकडे ओढला जातो जिच्या उपस्थितीत त्याला बरं वाटतं. आणि बरं वाटणं ही भावना हसण्याने सुरू होते. कार्नेगी एका प्रभावी उदाहरणातून हे स्पष्ट करतात. एका मोठ्या स्टोअरमध्ये एक कर्मचारी नेहमी गंभीर चेहऱ्याने ग्राहकांशी वागत असे. तक्रारी वाढत होत्या. मालकाने त्याला एकच सूचना दिली, ग्राहक दिसताच हसा. सुरुवातीला बनावटी वाटलं, पण काही दिवसात तक्रारी कमी झाल्या, विक्री वाढली, कारण ग्राहकांना वाटू लागलं, इथे आपलं स्वागत आहे. हसूने वातावरण बदललं.
हेच तत्व व्यवसायात, नात्यात आणि रोजच्या भेटीत तितकंच लागू पडतं. हसण्याची ताकद इतकी आहे की ती शब्दांपूर्वी काम करते. एखाद्या मीटिंगमध्ये तुम्ही हसत प्रवेश केला तर लोक तुमच्या ऐकायला तयार होतात. सेल्समध्ये तुम्ही हसत बोललात तर ग्राहकाचं संरक्षण कमी होतं. टीममध्ये तुम्ही हसत मार्गदर्शन केलं तर आदेश न देता काम होतं. कारण हसू हे दबाव नाही, ते आमंत्रण आहे. कार्नेगी इथे एक महत्वाची गोष्ट सांगतात, हसू बनावटी नसावं. खोटं हसू लोक पटकन ओळखतात. म्हणूनच ते म्हणतात, मनातून आनंद निर्माण करा. तुम्ही ज्या माणसाला भेटताय त्याच्यात चांगलं काहीतरी शोधा. तो विचार मनात आला की हसू आपोआप येईल. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटलात तेव्हा चेहऱ्यावर काय होतं? तणाव की स्वागत? आणि त्या भेटीचा परिणाम काय झाला? बहुतांश वेळा उत्तर हसण्यातच दडलेलं असतं. हसू म्हणजे दुर्बलता नाही, ते आत्मविश्वासाचं लक्षण आहे. ते सांगतं, मी सुरक्षित आहे आणि तुम्हीही सुरक्षित आहात. म्हणूनच प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी मोठे शब्द, महागडे कपडे किंवा मोठं पद लागणार नाही. एक प्रामाणिक हसू पुरेसं आहे. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात, घरात, ऑफिसमध्ये, रस्त्यावर कुणाला भेटताना आधी हसा. व्यवसायात, मीटिंग सुरू करताना हसत अभिवादन करा. सेल्समध्ये, पहिल्या वाक्याआधी हसू ठेवा. टीम मॅनेजमेंटमध्ये, चूक दाखवतानाही हसत बोला, संदेश मवाळ होतो. नातेसंबंधात, वाद असतानाही हलकं हसू तणाव कमी करतं. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, मन शांत करा. दुसरं, समोरच्याला माणूस म्हणून पहा. तिसरं, डोळ्यात पाहून हसा. चौथं, आवाजात उब ठेवा. आणि पाचवं, त्या भावनेला टिकवा. हे केलंत की प्रथमदर्शनी छाप सहज, नैसर्गिक आणि प्रभावी पडते. शेवटी या चॅप्टरचा संदेश एकदम स्पष्ट आहे. प्रथमदर्शनी छाप ही तुमच्या शब्दांवर नाही, तुमच्या भावनेवर अवलंबून असते. आणि त्या भावनेची चावी म्हणजे हसू. आजपासून ठरवा, पुढच्या प्रत्येक भेटीत तुम्ही आधी हसाल. कारण जिथे हसू असतं तिथे दारे उघडतात, नाती जुळतात आणि सहमती आपोआप जन्माला येते. सिद्धार्थ, हसा, हसा आणि फक्त हसा. कारण हसू हे प्रथमदर्शनी छाप पाडण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. खंड 2. इतर लोक तुमच्याशी सहमत व्हावेत यासाठी या 6 गोष्टी करा. धडा 3. विनाकारण होणारा त्रास टाळा, त्यासाठी हे करा. माई कॉन आणि आज आपण अशा एका सूक्ष्म पण प्रचंड प्रभावी गोष्टीवर बोलणार आहोत, जी चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने वापरली तर नात्यांमध्ये ताण निर्माण करते आणि योग्य पद्धतीने वापरली तर समोरचा माणूस तुमच्याशी आपोआप जोडला जातो. डेल कार्नेगी या धडामध्ये सांगतात की अनेक वेळा लोक आपल्यावर चिडतात, त्रासलेले दिसतात किंवा आपल्यापासून दूर जातात. पण त्याचं कारण मोठा अपमान नसतो, तर लहानसा दुर्लक्ष असतो. आणि त्या दुर्लक्षाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे समोरच्या माणसाचं नाव विसरणं, चुकीचं उच्चारणं किंवा नावाला महत्त्व न देणं. कार्नेगी म्हणतात, माणसाला त्याचं नाव हेच त्याचं अस्तित्व वाटतं. ते नाव म्हणजे त्याची ओळख, त्याचा सन्मान, त्याचा अहंकार आणि त्याची भावनिक गुंतवणूक. म्हणूनच जगात कोणत्याही भाषेत, कोणत्याही संस्कृतीत माणसाला ऐकायला सर्वात गोड शब्द कोणता असेल तर तो स्वतःचं नाव. आपण अनेकदा म्हणतो, अरे, नाव विसरणं इतकं मोठं काय? पण कार्नेगी सांगतात, नाव विसरणं म्हणजे माणसाला अप्रत्यक्षपणे सांगणं, तू माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीस. आणि हे शब्दात सांगितलं जात नाही, पण भावना थेट पोहोचते. म्हणूनच हा धडा सांगतो, विनाकारण त्रास टाळायचा असेल तर लोकांच्या नावांशी बेफिकीरपणा करू नका. उलट, नाव लक्षात ठेवा, आदराने वापरा आणि योग्य वेळी उच्चार करा. कारण नाव हे माणसाच्या कानात नाही, तर थेट मनात जातं. डेल कार्नेगी एका अत्यंत प्रभावी उदाहरणातून हे स्पष्ट करतात. एका मोठ्या बँकेत एक नवीन मॅनेजर आला. पद मोठं, अधिकार मोठे, पण सुरुवातीला कर्मचारी त्याच्याशी मोकळेपणाने वागत नव्हते. मग त्याने एक साधी गोष्ट केली. तो रोज लोकांची नावं विचारायचा, ती लक्षात ठेवायचा आणि भेटताना मुद्दाम नाव घेऊन बोलायचा. गुड मॉर्निंग रमेश, आज काम कसं चाललं आहे सीमा? काही आठवड्यांतच वातावरण बदललं. कर्मचारी त्याच्यासाठी जास्त काम करायला तयार झाले. का? कारण त्यांना वाटलं, हा माणूस मला ओळखतो, मला महत्त्व देतो. नावाने बोलणं म्हणजे थेट नात्याची सुरुवात. थिओडोर रूझवेल्ट याचं उत्कृष्ट उदाहरण होते. रूझवेल्ट लोकांना भेटताना केवळ पदाने नाही, नावाने हाक मारायचा. तो नाव अचूक लक्षात ठेवायचा आणि योग्य वेळी वापरायचा. त्यामुळे समोरच्या माणसाला वाटायचं, हा माणूस मला विसरणार नाही. आणि ही भावना इतकी प्रभावी होती की लोक आपोआप त्याच्याकडे झुकायचे. रूझवेल्ट मोठा नेता होता, पण लोकांना जिंकण्याचं,
त्याच्या गुपित फार साधं होतं, नावाला महत्त्व देणं. या धडामध्ये कार्नेगी हेही सांगतात की नाव चुकीचे उच्चारणं किंवा विसरून पुन्हा पुन्हा विचारणं हे देखील त्रासाचं कारण ठरू शकतं. म्हणूनच नाव लक्षात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. नाव ऐकल्यावर ते मनात पुन्हा म्हणा, त्या नावाला एखाद्या चेहऱ्याशी जोडा किंवा संभाषणात 2-3 वेळा नैसर्गिकरित्या वापरा. हा छोटासा प्रयत्न समोरच्याच्या मनात मोठी जागा निर्माण करतो. कारण माणसाला वाटतं, हा मला लक्ष देतो. आता स्वतःला विचारा, तुम्ही एखाद्याचं नाव विसरलात तेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर काय बदल दिसला? आणि कुणी मुद्दाम तुमचं नाव घेऊन बोललं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? हाच फरक या धडामध्ये दडलेला आहे. नावाने बोलल्यावर माणूस उघडतो, दुर्लक्ष केल्यावर तो बंद होतो. आणि मग आपण म्हणतो, हा माणूस विनाकारण चिडचिड करतो. पण खरं तर तो विनाकारण नाही, तो दुर्लक्षित झालेला असतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात नवीन ओळख झाली की नाव नीट ऐका, परत विचारायला लाजू नका आणि संभाषणात वापरा. व्यवसायात ग्राहकाचं, सहकार्याचं, टीम मेंबरचं नाव मुद्दाम घ्या. सेल्समध्ये ग्राहकाचं नाव घेऊन बोललात की संभाषण वैयक्तिक होतं. टीम मॅनेजमेंटमध्ये नावाने हाक मारणं म्हणजे अनौपचारिक आदर. नातेसंबंधात जोडीदार, मित्र, कुटुंबीय यांचं नाव प्रेमाने घ्या. तो एक छोटा स्पर्श मोठा परिणाम करतो. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, नाव लक्ष देऊन ऐका. दुसरं, योग्य उच्चार करा. तिसरं, संभाषणात वापरा. चौथं, विसरलात तर प्रामाणिकपणे विचारा. आणि पाचवं, नावाला ओळखीशी जोडा. हे केलंत की अनेक विनाकारण तणाव आपोआप नाहीसे होतील. शेवटी हा धडा एक अतिशय साधं पण खोल सत्य सांगतो. माणसाला महत्त्वाचं वाटायचं असेल तर त्याच्या नावाला महत्त्व द्या. मोठे शब्द, मोठे उपकार नकोत. एक नाव पुरेसं असतं. आजपासून ठरवा, तुम्ही लोकांना कोणीतरी म्हणून नाही, नावाने ओळखाल. कारण जिथे नावाचा आदर असतो तिथे विनाकारण त्रास टिकत नाही आणि सहमती सहज जन्माला येते. सिद्धार्थ, प्रत्येक माणसासाठी त्याचं नाव हा सर्वात गोड आणि महत्त्वाचा शब्द असतो. तो लक्षात ठेवा आणि आदराने वापरा. खंड 2. इतर लोक तुमच्याशी सहमत व्हावेत यासाठी या 6 गोष्टी करा. धडा 4. उत्तम संभाषणकला अवगत करण्याचा सहज सोपा मार्ग. माई कॉन आणि आज आपण अशा एका कौशल्यावर येतोय ज्याबद्दल सगळ्यांना वाटतं की ते आपल्याला येतं, पण प्रत्यक्षात फार थोड्या लोकांना ते खरंच अवगत असतं. संभाषणकला. बहुतेक लोकांना वाटतं, चांगलं बोलता आलं म्हणजे उत्तम संभाषणकला. पण डेल कार्नेगी या धडामध्ये हा गैरसमज पूर्णपणे फोडतात. ते सांगतात, उत्तम संभाषणकलेचा पाया बोलण्यात नाही, ऐकण्यात आहे. हो, ऐकण्यात. कारण माणसाला सर्वात जास्त आवडतं ते स्वतःबद्दल बोलायला, स्वतःचा अनुभव मांडायला आणि कुणीतरी लक्ष देऊन ऐकायला. आणि जो माणूस हे देतो तोच उत्तम संभाषणकर्ता म्हणून ओळखला जातो. लोक त्याच्याशी पुन्हा बोलायला उत्सुक असतात, त्याच्याशी सहमत व्हायला तयार असतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात. आपण रोज किती वेळा असं करतो की समोरचा बोलत असताना आपण उत्तराची तयारी करत असतो. तो अजून बोलतोय, पण आपलं मन पुढच्या वाक्यावर, स्वतःच्या अनुभवावर, स्वतःच्या मतावर गेलेलं असतं. कार्नेगी म्हणतात, हे ऐकणं नाही, हे फक्त वाट पाहणं आहे. खरं ऐकणं म्हणजे समोरच्याच्या शब्दायतकंच त्याच्या भावनांनाही जागा देणं. जेव्हा माणसाला वाटतं की हा मला पूर्ण ऐकतोय, तेव्हा तो मन मोकळं करतो. आणि मन मोकळं झालं की संभाषण आपोआप खोल होतं. डेल कार्नेगी एका सुंदर उदाहरणातून हे स्पष्ट करतात. एकदा एका सामाजिक कार्यक्रमात एक व्यक्ती सतत बोलत होती. स्वतःबद्दल, स्वतःच्या यशाबद्दल. समोरचा माणूस फारच काही बोलत नव्हता. तो फक्त लक्ष देऊन ऐकत होता, मध्येच प्रश्न विचारत होता. कार्यक्रम संपल्यावर ती व्यक्ती सगळ्यांना सांगत फिरत होती, आज मला फार छान संभाषणाचा अनुभव आला. गंमत म्हणजे तिनेच जास्त बोललं होतं, पण तिला समोरचा माणूस उत्तम संभाषणकर्ता वाटला, कारण त्याने तिला स्वतःबद्दल बोलू दिलं. हीच या धडाची खरी जादू आहे. या धडामध्ये कार्नेगी सतत हेच अधोरेखित करतात की लोकांना तुमच्या ज्ञानाने प्रभावित करायची गरज नाही, त्यांना तुमच्या लक्षाने जिंका. उत्तम श्रोता बनणं म्हणजे गप्प बसणं नाही, ते म्हणजे उत्सुकतेने ऐकणं, योग्य वेळी मान हलवणं, छोट्या प्रतिक्रिया देणं आणि समोरच्याला मी तुला समजतोय ही भावना देणं. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा समोरचा माणूस तुमच्याशी भावनिकरित्या जोडला जातो आणि भावनिक जोड तयार झाली की सहमती फार लवकर मिळते. आता विचार करा, एखाद्या मीटिंगमध्ये कोणाचा प्रभाव जास्त असतो, जो सतत बोलतो की जो सर्वांचं ऐकतो आणि शेवटी 2 वाक्यात मुद्दा मांडतो? बहुतेक वेळा उत्तर स्पष्ट असतं,
ऐकणारा माणूसच केंद्रस्थानी येतो. कारण लोकांना वाटतं हा आपल्याला समजतो. कार्नेगी म्हणतात, लोकांना प्रभावित करायचे असेल तर आधी त्यांना व्यक्त होऊ द्या. या धडामध्ये एक सूक्ष्म पण महत्वाची गोष्ट आहे, प्रश्न विचारण्याची कला. योग्य प्रश्न विचारले की समोरचा आपोआप बोलायला लागतो. तुमचे याबद्दल मत काय? तुम्हाला कसं वाटतं? तुमचा अनुभव काय सांगतो? हे प्रश्न साधे असतात पण परिणाम खोल असतो. कारण प्रश्न म्हणजे आदेश नाही, ते आमंत्रण आहे. आणि आमंत्रण मिळालं की माणूस आनंदाने आत येतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात घरात कुणी काही सांगत असेल तर मध्येच सल्ला देऊ नका, आधी पूर्ण ऐका. व्यवसायात मीटिंगमध्ये आधी टीमला बोलू द्या, मग तुमचा निष्कर्ष मांडा. सेल्समध्ये ग्राहकाला त्याची समस्या स्वतः सांगू द्या, अर्ध काम तिथेच होतं. टीम मॅनेजमेंटमध्ये ऐकणारा नेता जास्त प्रभावी ठरतो. नातेसंबंधात जोडीदार, मित्र, कुटुंबीय यांना तू काय म्हणतोयस हे सांगायला वेळ द्या. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, मोबाईल बाजूला ठेवा. दुसरं, डोळ्यात पाहून ऐका. तिसरं, मध्येच तोडू नका. चौथं, प्रश्न विचारा. आणि पाचवं, भावना मान्य करा. हे केलंत की संभाषण सहज, खोल आणि प्रभावी होतं. शेवटी हा धडा एक स्पष्ट संदेश देतो. उत्तम संभाषणकर्ता व्हायचे असेल तर आधी उत्तम श्रोता बना. लोकांना बोलू द्या, व्यक्त होऊ द्या आणि ऐकून घ्या. आजपासून ठरवा, पुढच्या प्रत्येक संभाषणात तुम्ही चमकण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कारण जिथे ऐकणं असतं तिथेच खरी संभाषणकला जन्माला येते आणि सहमती आपोआप मिळते. सिद्धार्थ, उत्तम श्रोता बना. इतरांना स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहन दिलंत की प्रभाव आपोआप निर्माण होतो. खंड 2. इतर लोक तुमच्याशी सहमत व्हावेत यासाठी या 6 गोष्टी करा. धडा 5. असे वागा ज्यामुळे लोकांना तुमच्यात रस वाटेल. माईक ऑन. आणि आज आपण अशा एका सत्यावर येतोय जे समजलं तर लोक तुमच्याशी बोलायला, बसायला, काम करायला आणि तुमच्याशी सहमत व्हायला स्वतःहून पुढे येतात. अनेक लोक तक्रार करतात, लोक मला कंटाळवाणा समजतात, माझं कोणी ऐकतं नाही, मी बोलतो पण समोरच्याला रस नसतो. डेल कार्नेगी या धडामध्ये अगदी स्पष्ट सांगतात, समस्या तुमच्यात नसते, समस्या तुमच्या विषयात असते. कारण माणसाला एकाच गोष्टीत कायम रस असतो, स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींमध्ये. आणि जो माणूस हे ओळखतो, जो समोरच्याला जे प्रिय आहे त्यावर बोलतो, तोच लोकांच्या मनात सहज जागा निर्माण करतो. आपण बहुतेक वेळा संभाषणात काय करतो? आपल्याला काय आवडतं, आपलं मत काय आहे, आपला अनुभव काय आहे, हे सगळं सांगण्यात गुंतलेले असतो. पण समोरचा माणूस आतून विचार करत असतो, हे माझ्याशी कसं संबंधित आहे? आणि जर उत्तर कसंही नाही असं आलं तर त्याचं लक्ष तुटतं. कार्नेगी म्हणतात, लोकांना तुमच्यात रस वाटावा असं वाटत असेल तर आधी तुम्हाला लोकांमध्ये रस दाखवावा लागेल. आणि विशेषतः त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये. कारण माणूस लक्ष देतो ते त्याच गोष्टीला जिथे त्याचं मन गुंतलेलं असतं. डेल कार्नेगी एका सुंदर उदाहरणातून हे स्पष्ट करतात. एकदा एक तरुण एका नामवंत व्यक्तीला भेटायला गेला. त्या व्यक्तीबद्दल त्याला फार माहिती नव्हती, पण भेटण्याआधी त्याने एक गोष्ट जाणून घेतली. त्या व्यक्तीला बागकामाची प्रचंड आवड होती. भेटीत त्याने स्वतःबद्दल फार काही न बोलता बागकामावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. झाडं कशी वाढवता, कोणती फुलं आवडतात, कोणता प्रयोग यशस्वी झाला. काही मिनिटांतच ती नामवंत व्यक्ती इतकी गुंतली की वेळ कसा गेला तेच कळलं नाही. भेट संपताना ती व्यक्ती म्हणाली, आजची भेट फार छान होती. का? कारण संभाषण तिच्या आवडीभोवती फिरत होतं. लोकांना आवडणाऱ्या गोष्टींवर बोलणं म्हणजे त्यांच्या मनात थेट प्रवेश मिळवणं. कार्नेगी सांगतात की हे फक्त बोलण्यापुरतं नाही, हे वागण्यातही दिसलं पाहिजे. एखाद्याला कला प्रिय असेल तर त्याचा आदर दाखवा. एखाद्याला त्याचं काम प्रिय असेल तर त्याचं कौतुक करा. एखाद्याला कुटुंब प्रिय असेल तर त्या विषयावर संवेदनशील राहा. कारण माणूस ज्या गोष्टीला महत्त्व देतो तिथेच त्याची ओळख गुंतलेली असते. आणि तुम्ही जर त्या ओळखीला सन्मान दिलात तर तो माणूस तुमच्याशी भावनिकरित्या जोडला जातो. या धडामध्ये एक महत्त्वाचा इशारा देखील आहे. हे सगळं बनावटपणे करू नका. खोटा रस, खोटं कौतुक लोक पटकन ओळखतात. कार्नेगी म्हणतात, खरा रस ठेवा, शिकायची वृत्ती ठेवा. तुम्हाला समोरच्या माणसाची आवड माहिती नसेल तर प्रश्न विचारा, ऐका, समजून घ्या. हा प्रयत्नच समोरच्याला सांगतो, तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या संभाषणात किती वेळ स्वतःबद्दल बोललात आणि किती वेळ समोरच्याच्या आवडींबद्दल. आणि त्या संभाषणानंतर कोणाला जास्त समाधान वाटलं? उत्तर इथेच दडलं आहे.
लोकांना तुमची बुद्धिमत्ता नाही, तुमची संवेदनशीलता आठवते. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात नवीन माणूस भेटला की त्याच्या आवडी जाणून घ्या. व्यवसायात ग्राहकाला काय महत्त्वाचं वाटतं ते ओळखा आणि त्याच भाषेत बोला. सेल्समध्ये प्रॉडक्टच्या फीचर्सपेक्षा ग्राहकाच्या इच्छांवर बोला. टीम मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक टीम मेंबरला काय प्रेरित करतं ते समजून घ्या. नातेसंबंधात जोडीदार, मित्र, कुटुंबीय यांच्या प्रिय गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांचा सन्मान करा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, ऐका. दुसरं, आवड ओळखा. तिसरं, त्या विषयावर बोला. चौथं, आदर दाखवा. आणि पाचवं, सातत्य ठेवा. हे केलंत की लोक तुमच्यात रस घ्यायला लागतात, नैसर्गिकपणे, कोणताही प्रयत्न न करता. शेवटी हा धडा एक अतिशय स्पष्ट संदेश देतो. लोकांना तुमच्यात रस वाटावा असं वाटत असेल तर स्वतःला केंद्रस्थानी ठेवू नका. समोरच्याच्या आवडीला केंद्रस्थानी ठेवा. आजपासून ठरवा, पुढच्या प्रत्येक संभाषणात तुम्ही मला काय सांगायचं आहे यापेक्षा त्याला काय प्रिय आहे हे आधी पाहाल. कारण जिथे माणसाला प्रिय असलेली गोष्ट असते तिथेच त्याचं मन असतं आणि जिथे मन असतं तिथेच सहमती जन्माला येते. सिद्धार्थ, समोरच्याला जे प्रिय आहे तेच बोला. लोकांना तुमच्यात रस वाटायला लागेल. खंड 2. इतर लोक तुमच्याशी सहमत व्हावेत यासाठी या 6 गोष्टी करा. धडा 6. तुम्ही लोकांच्या आवडीचे व्हावे म्हणून. माईक ऑन. आणि आज आपण या खंडाच्या शेवटच्या पण सगळ्यात हृदयाला भिडणाऱ्या धडावर आलो आहोत. कारण इथे डेल कार्नेगी फक्त संवाद, वर्तन किंवा तंत्राबद्दल बोलत नाहीत. ते माणूस म्हणून माणसाशी कसं वागायचं हे शिकवतात. अनेक लोक विचारतात, लोक मला आवडावं असं मी काय करू? लोक आपोआप माझ्या बाजूने काय येत नाहीत? आणि कार्नेगी इथे अतिशय थेट उत्तर देतात, लोकांना आवडायचं असेल तर त्यांना महत्त्वाचं वाटायला लावा. खरं, सच्च, मनापासून. कारण माणूस त्या व्यक्तीकडे ओढला जातो जिच्या उपस्थितीत त्याला स्वतःचं मोल जाणवतं. आपण बहुतेक वेळा आदर, कौतुक, प्रेम या गोष्टींचा वापर फार जपून करतो, जणू त्या महाग आहेत. पण कार्नेगी सांगतात, या गोष्टी देण्यात तुम्ही कधीही गरीब होत नाही. उलट, जितकं देता तितकं तुमचं मूल्य वाढतं. माणसाच्या आत एक मूलभूत इच्छा असते, मला कोणीतरी ओळखावं, माझी दखल घ्यावी, मी महत्त्वाचं आहे असं मला वाटावं. आणि ही इच्छा पूर्ण करणारा माणूस लोकांच्या मनात कायमचा बसतो. म्हणूनच हा धडा सांगतो, लोकांच्या आवडीचे व्हायचे असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. लहान पण प्रामाणिक गोष्टी पुरेशा असतात. डेल कार्नेगी एका सुंदर उदाहरणातून हे स्पष्ट करतात. एका संस्थेत एक वरिष्ठ अधिकारी होता. अत्यंत हुशार, कडक शिस्तीचा, पण कोणी त्याच्याशी मनमोकळं बोलत नव्हतं. त्याच संस्थेत दुसरा एक साधा मॅनेजर होता. तो लोकांना नावाने बोलायचा, त्यांच्या कामाचं प्रामाणिक कौतुक करायचा, एखाद्याच्या अडचणी ऐकून घ्यायचा. हळूहळू लोक कुणाकडे जास्त ओढले गेले? त्या साध्या मॅनेजरकडे. का? कारण त्यांना वाटायचं, हा माणूस मला माणूस म्हणून पाहतो. महत्त्वाची भावना हीच लोकांना जिंकण्याची गुरुकिल्ली आहे. या धडामध्ये कार्नेगी एक महत्त्वाची अट घालतात, हे सगळं बनावटी नसावं. खोटं कौतुक, दिखाऊ आदर लोक लगेच ओळखतात. म्हणून ते फ्लॅटरी नव्हे तर अप्रिशिएशन बद्दल बोलतात. खरी प्रशंसा ही नेहमी विशिष्ट असते, मनातून येते आणि अपेक्षेविना दिली जाते. तू खूप चांगला आहेस यापेक्षा आज तू ज्या पद्धतीने ती समस्या हाताळलीस ते खूप प्रभावी होतं हे जास्त परिणामकारक ठरतं. कारण ते प्रामाणिक असतं. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी कुणाचं कौतुक केलं ते कधी? आणि ते कौतुक खरंच मनातून होतं का? किंवा तुम्ही कुणाला हे जाणून दिलं का की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस? बहुतेक वेळा आपल्याला वाटतं त्यांना माहितीच असेल. पण कार्नेगी म्हणतात, महत्त्व वाटणं गृहीत धरू नका, ते जाणवून द्या. कारण न बोललेलं प्रेम, न सांगितलेला आदर हा अनेक नात्यांचा मूक शत्रू असतो. या चॅप्टरचा प्रभाव रोजच्या आयुष्यात खूप खोल आहे. ऑफिसमध्ये टीम मेंबरचं काम झाल्यावर त्याची दखल घ्या. व्यवसायात ग्राहकाला केवळ व्यवहार न समजता माणूस समजा. सेल्समध्ये खरेदीपेक्षा आधी नातं महत्त्वाचं ठेवा. नातेसंबंधात जोडीदार, मित्र, कुटुंबीय यांना तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस हे शब्दांत, वागण्यात दाखवा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, समोरच्याच्या चांगल्या गोष्टी लक्षात घ्या. दुसरं, योग्य वेळी त्याची दखल घ्या. तिसरं, कौतुक विशिष्ट ठेवा. चौथं, अपेक्षा ठेवू नका. आणि पाचवं, सातत्य ठेवा. हे केलंत की लोक तुमच्याशी संमतच नाही तर तुमच्याशी जोडले जातील. शेवटी हा धडा एक अत्यंत मानवी आणि कालातीत संदेश देतो. लोकांना प्रभावित करण्यासाठी
त्यांना कमी लेखू नका, त्यांना उंच करा. आजपासून एक निर्णय घ्या. तुम्ही लोकांकडून महत्त्व मागणार नाही, तुम्ही ते देणार. कारण ज्या व्यक्तीच्या उपस्थितीत माणसाला स्वतःचं मोल जाणवतं, ती व्यक्ती लोकांच्या आयुष्यातून कधीच जात नाही. सिद्धार्थ, इतर लोकांना सच्चेपणाने हे जाणवून द्या की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. लोक आपोआप तुमचे होतील. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 1. वादांनी कुठलाच फायदा होत नाही. क्षणभर डोळे बंद करा आणि असा प्रसंग आठवा जिथे तुम्ही एखाद्या चर्चेत पूर्णपणे बरोबर होता. तुमच्याकडे तथ्ये होती, उदाहरणे होती, तर्क होता. शेवटी समोरचा गप्प झाला, पण तरीही नात्यात थंडावा आला. वातावरण जड झालं आणि आतून कुठेतरी जाणवलं, मी जिंकलो, पण काहीतरी हरवलं. हाच अनुभव डेल कार्नेगी या धडाच्या सुरुवातीलाच आपल्या समोर आरसा धरून उभा करतात. ते ठामपणे सांगतात, वाद जिंकूनही माणूस हरतो. कारण वाद हा सत्य शोधण्यासाठी नसतो, तो अहंकार वाचवण्यासाठी असतो. आणि जिथे अहंकार उभा राहतो, तिथे ऐकणं बंद होतं. म्हणूनच लोकांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल, तर सर्वात पहिला नियम आहे, वाद टाळा. आपण बहुतेक वेळा वाद का घालतो? कारण आपल्याला बरोबर ठरायचं असतं, आपलं मत मान्य व्हावं असतं. पण कार्नेगी इथे एक कडू सत्य सांगतात, तुम्ही वाद जिंकलात तरी समोरच्याचं मन तुम्ही जिंकू शकत नाही. उलट त्याला पराभूत केल्याची भावना दिलीत तर तो आतून दुखावतो. बाहेरून हो म्हणेल, पण आतून नाही कायम राहतं. आणि असा माणूस कधीच तुमच्या मनापासून ऐकत नाही. म्हणून कार्नेगी म्हणतात, वाद हा संवादाचा शत्रू आहे. या धडामध्ये कार्नेगी एक अत्यंत प्रभावी निरीक्षण मांडतात. ते म्हणतात, 10 पैकी 9 वेळा वाद संपतो तेव्हा दोन्ही बाजू आपापल्या मतावरच ठाम असतात. म्हणजेच वेळ गेला, ऊर्जा गेली, नातं ताणलं पण निष्कर्ष शून्य. मग प्रश्न असा आहे, हे सगळं कशासाठी? म्हणूनच ते सुचवतात, वादात उतरण्याऐवजी वादापासून स्वतःचा बचाव करा. शांत रहा, विषय बदला किंवा समजुतीचा मार्ग निवडा. एक उदाहरण कल्पना करा. ऑफिसमध्ये मीटिंग सुरू आहे. एका मुद्द्यावर 2 लोकांमध्ये मतभेद होतात. एक म्हणतो, हे चुकीचं आहे. दुसरा म्हणतो, नाही, हेच बरोबर आहे. आवाज वाढतो, वातावरण तापतं. आता तिसरा माणूस हस्तक्षेप करतो. तो काय म्हणतो, कदाचित आपण सगळेच या विषयाकडे वेगवेगळ्या बाजूंनी पाहतोय. चला, दोन्ही दृष्टिकोन समजून घेऊया. त्या एका वाक्याने वादाची धार कमी होते. कारण इथे कुणालाही हरवलं नाही, कुणाचाही अपमान झाला नाही. वाद थांबला, संवाद सुरू झाला. कार्नेगी सांगतात, जेव्हा तुम्ही वाद टाळता तेव्हा तुम्ही कमजोरी दाखवत नाही, उलट तुम्ही प्रगल्भता दाखवता. अनेकांना वाटतं, मी गप्प बसलो म्हणजे मी हरलो, पण खरं सत्य उलट आहे. वाद टाळणारा माणूसच खऱ्या अर्थाने स्वतःवर नियंत्रण ठेवतो. आणि ज्या माणसाकडे स्वतःवर नियंत्रण असतं त्याच्या ऐकायला लोक तयार होतात. कारण शांत माणूस सुरक्षित वाटतो आणि सुरक्षित वाटणाऱ्या माणसाचं ऐकणं सोपं जातं. घरातले साधे प्रसंग घ्या. जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाले. तुम्ही वाद घातलात तर काय होईल? जुने मुद्दे बाहेर येतील, शब्द बोचरे होतील आणि विषयापेक्षा भावना दुखावल्या जातील. पण जर तुम्ही म्हटलंत, आपण दोघं शांतपणे बोलूया, तर तणाव कमी होतो, मुद्दा राहतो, पण युद्ध होत नाही. कार्नेगी इथे सांगतात, शांतपणा हा वादावरचा सर्वोत्तम उपाय आहे. या धडामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. वाद टाळणं म्हणजे मुद्दा सोडून देणं नाही. तुम्ही तुमचं मत मांडू शकता, पण ते लढाईच्या स्वरात नाही, तर संवादाच्या भाषेत. तुम्ही चुकताय ऐवजी मला असं वाटतं वापरलं तर फरक स्पष्ट दिसतो. कारण पहिलं वाक्य भिंत उभी करतं, दुसरं पूल बांधतं. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात कोणी भडक बोलत असेल तर तुम्ही आवाज खाली ठेवा. व्यवसायात मीटिंगमध्ये मतभेद असतील तरी व्यक्तीवर नाही, मुद्द्यावर बोला. सेल्समध्ये ग्राहक वाद घालू लागला तर त्याला जिंकण्याचा प्रयत्न करू नका, त्याला समजून घ्या. टीम मॅनेजमेंटमध्ये वाद करणाऱ्यांना शांतपणे ऐका आणि सामायिक मुद्दा शोधा. नातेसंबंधात वाद वाढतोय असं वाटताच थांबा, थोडा वेळ घ्या, मग बोला. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, प्रतिक्रिया देण्याआधी थांबा. दुसरं, आवाज आणि शब्द मवाळ ठेवा. तिसरं, समोरच्याच्या अहंकाराला धक्का लागू देऊ नका. चौथं, जिंकणं हा उद्देश सोडा. आणि पाचवं, समजुतीचा मार्ग निवडा. हे केलंत की लोक तुमचं ऐकायला लागतात, कारण त्यांना तुमच्याशी लढायचं नसतं. शेवटी हा धडा एक अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक संदेश देतो. वाद करून तुम्ही कधीच लोकांना आपलं बनवू शकत नाही.
आजपासून ठरवा, तुम्ही वाद जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही माणूस जिंकण्याचा प्रयत्न कराल. कारण जिथे वाद थांबतो तिथे ऐकणं सुरू होतं आणि जिथे ऐकणं सुरू होतं तिथेच खरा प्रभाव निर्माण होतो. सिद्धार्थ, वाद घालू नका. वाद टाळून आणि शांत राहूनच लोक तुमचं खरं ऐकायला लागतात. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 2. शत्रू निर्माण करण्याचे अचूक उपाय आणि त्यापासून कसा बचाव करायचा. कल्पना करा, तुम्ही एखाद्या चर्चेत आहात. समोरचा माणूस काहीतरी बोलतो आणि तुमच्या मनात लगेच विचार येतो, अरे, हे तर पूर्णपणे चुकीचं आहे, आणि तुम्ही ते तोंडातून बोलूनही दाखवता. त्या एका वाक्याबरोबर काय घडतं माहिती आहे का? त्या क्षणी तुम्ही फक्त एक मत नाकारत नाही, तर समोरच्या माणसाचा स्वाभिमान, अनुभव आणि अस्तित्व यावरच आघात करता. डेल कार्नेगी या धडामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात, शत्रू निर्माण करायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दुसऱ्याला तुम्ही चूक आहात असं सांगणं. आणि गंमत अशी की बहुतेक वेळा आपण हे नकळत करत असतो, चांगल्या हेतूने करत असतो, पण परिणाम मात्र नेहमीच नकारात्मक होतो. माणूस जेव्हा एखादं मत मांडतो तेव्हा तो फक्त विचार मांडत नसतो, तो स्वतःला त्या विचाराशी जोडलेला असतो. त्याचा अनुभव, त्याचं ज्ञान, त्याची ओळख त्या मतात गुंतलेली असते. अशा वेळी तुम्ही थेट म्हणालात, तुम्ही चूक आहात, तर त्याला असं वाटतं की मीच चुकतोय, मीच कमी आहे. मग तो ऐकणं थांबवतो आणि स्वतःचं संरक्षण सुरू करतो. कार्नेगी म्हणतात, जिथे संरक्षण सुरू होतं तिथे ऐकणं संपतं. आणि मग आपण म्हणतो, हा माणूस काही ऐकतच नाही, पण खरं तर आपणच त्याचं मन बंद केलं असतं. या धडामध्ये कार्नेगी एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व मांडतात, लोकांना बदलायचं असेल तर आधी त्यांच्या विचारांचा सन्मान करा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी सहमत व्हायलाच हो, पण त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं, त्यांना मान्यता देणं हे आवश्यक आहे. तुमचं म्हणणं मला समजतं किंवा तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे अशी वाक्ये भिंत पाडत नाहीत, तर पूल बांधतात. आणि पुलावरूनच संवाद पुढे जातो. एक साधा प्रसंग पाहूया. ऑफिसमध्ये 2 सहकारी एका प्रोजेक्टवर चर्चा करत आहेत. एकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. दुसरा थेट म्हणतो, नाही, हे चुकीचं आहे. वातावरण लगेच तणावपूर्ण होतं. पण जर तो असं म्हणाला असता, तुझा विचार मला कळतो, त्या पद्धतीतही काही फायदे आहेत, पण आपण हा पर्यायही पाहूया का, तर काय झालं असतं? चर्चा सुरू राहिली असती, शत्रुत्व निर्माण झालं नसतं. फरक फक्त शब्दांचा होता, पण परिणाम पूर्णपणे वेगळा. डेल कार्नेगी अब्राहम लिंकनचं उदाहरण अप्रत्यक्षपणे इथे पुन्हा आठवून देतात. लिंकन क्वचितच कुणाला थेट चुकीचं ठरवत असे. तो बहुतेक वेळा म्हणायचा, कदाचित मी चुकत असेन, पण मला असं वाटतं. या एका वाक्याने तो समोरच्याला मोकळं करायचा. कारण इथे अहंकाराला धक्का लागत नव्हता. आणि जेव्हा अहंकार सुरक्षित असतो तेव्हा माणूस स्वतःहून विचार बदलायला तयार होतो. जबरदस्तीने बदल घडवता येत नाही, तो आदरातूनच येतो. घरातले प्रसंग घ्या. पालक मुलाला म्हणतात, तू पूर्णपणे चुकीचं वागतोयस. परिणाम काय? मुलगा ऐकणं बंद करतो. पण जर पालक म्हणाले, तुझा विचार मला कळतो, पण याचा परिणाम कसा होऊ शकतो ते बघूया, तर संवादाची दारं उघडतात. कार्नेगी सांगतात, शत्रू बहुतेक वेळा मतभेदांमुळे नाही, तर अपमानामुळे तयार होतात. आणि तुम्ही चूक आहात हे वाक्य अपमानासारखंच वाटतं. या धडामध्ये अजून एक सूक्ष्म मुद्दा आहे. तुम्ही स्वतःची चूक मान्य केली तर समोरच्याला तुमच्याशी भांडण्याची गरजच राहत नाही. उलट तो तुमचं ऐकायला तयार होतो. नम्रता ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. कारण नम्र माणूस धोकादायक वाटत नाही, आणि जो धोकादायक वाटत नाही त्याचं ऐकणं लोक सहज स्वीकारतात. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात मतभेद झाले की थेट नकार देऊ नका, आधी समजून घ्या. व्यवसायात मीटिंगमध्ये कोणाचं मत वेगळं असेल तरी त्याचा आदर ठेवा. सेल्समध्ये ग्राहकाचा आक्षेप चुकीचा वाटला तरी त्याला नाकारण्याऐवजी त्यामागचं कारण समजून घ्या. टीम मॅनेजमेंटमध्ये लोकांना चुकताय म्हणण्याऐवजी आपण अजून सुधारू शकतो असं म्हणा. नातेसंबंधात जोडीदार किंवा मित्राशी असहमती असली तरी सन्मानाची भाषा ठेवा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, थेट विरोध टाळा. दुसरं, समोरच्याच्या दृष्टिकोनाचा सन्मान करा. तिसरं, नम्र शब्द वापरा. चौथं, स्वतःची चूक मान्य करण्याची तयारी ठेवा. आणि पाचवं, संवाद सुरू ठेवा. हे केलंत की शत्रू तयार होणार नाहीत, उलट विश्वास निर्माण होईल. शेवटी हा धडा एक अत्यंत महत्त्वाची जाणीव करून देतो. लोकांना ऐकायला भाग पाडायचे असेल तर त्यांना कमी लेखू नका. आजपासून ठरवा, तुम्ही कुणालाही
तुम्ही चूक आहात असं सांगणार नाही, तर तुमचा विचार मला महत्त्वाचा वाटतो असं जाणवून द्याल. कारण जिथे सन्मान असतो तिथे शत्रुत्व टिकत नाही, आणि जिथे शत्रुत्व नसतं तिथे लोक तुमच्या मनापासून ऐकतात. सिद्धार्थ, दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांचा सन्मान करा. कधीही तुम्ही चूक आहात असं म्हणू नका. शत्रू टळतील आणि ऐकणं सुरू होईल. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 3. जर चूक तुमची असेल तर कबूल करा. थांबा. काही बोलण्याआधी एक क्षण स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी चूक असूनही ती मान्य केली होती का? की शब्द बदलले, कारण दिली, दोष दुसऱ्यावर ढकलला? डेल कार्नेगी या धडाची सुरुवातच अशा सत्याने करतात, जे ऐकायला कठीण पण प्रभावासाठी अनिवार्य आहे. चूक लपवली की संघर्ष वाढतो, चूक मान्य केली की ऐकणं सुरू होतं. माणूस ज्या क्षणी आपली चूक कबूल करतो त्या क्षणी समोरच्याच्या हातातला हल्ल्याचा हत्यार आपोआप खाली पडतो. कारण आता भांडायला काहीच उरत नाही. उलट समोरचा माणूस नर्म होतो, न्यायप्रिय होतो आणि अनेकदा तुमच्याच बाजूने उभा राहतो. ही कमजोरी नाही, ही आत्मविश्वासाची सर्वोच्च पातळी आहे. आपण बहुतेक वेळा चूक मान्य का करत नाही? कारण आपल्याला वाटतं प्रतिमा खराब होईल, अधिकार कमी होतील, लोक आपल्याला कमी लेखतील. पण कार्नेगी ठामपणे सांगतात, खरी प्रतिमा चूक नसण्यात नाही, चूक मान्य करण्यात तयार होते. जेव्हा तुम्ही तत्काळ आणि पूर्णपणे कबुली देता तेव्हा तुम्ही 2 गोष्टी साध्य करता. 1. समोरच्याचा राग विरघळतो. 2. तुमची विश्वासार्हता वाढते. कारण लोकांना परिपूर्ण माणूस नको असतो, प्रामाणिक माणूस हवा असतो. एक साधा प्रसंग पाहूया. ऑफिसमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची चूक झाली. मीटिंगमध्ये तुम्ही काय करता? जर तुम्ही कारण देऊ लागलात, माहिती उशिरा आली, इतरांनी मदत केली नाही, तर वातावरण तणावपूर्ण होतं. पण जर तुम्ही म्हटलंत, इथे माझ्याकडून चूक झाली आणि मी ती दुरुस्त करतो, तर काय होतं? खोली शांत होते. कारण समोरच्याला आता दोष द्यायची गरज उरत नाही. कबुलीने संघर्षाचं इंधन काढून घेतलं जातं. डेल कार्नेगी या तत्वाचं एक सूक्ष्म पण प्रभावी निरीक्षण मांडतात. तुम्ही स्वतःच तुमची चूक कबूल केली तर समोरचा माणूस ती वाढवून सांगणार नाही. उलट तो तुमचं संरक्षण करेल. कारण माणसाच्या मनात न्यायाची भावना असते. तो आधीच मान्य करतोय असं वाटलं की हल्ल्याची गरजच उरत नाही, आणि इथेच ऐकणं सुरू होतं. लोक तुमचं म्हणणं ऐकतात कारण तुम्ही त्यांचा वेळ वाचवला असतो आणि अहंकाराला धक्का दिलेला नसतो. घरातले प्रसंग घ्या. जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावर गैरसमज झाला. तुम्ही चूक असूनही जर म्हणालात, मी असंच बोललो नाही, तर वाद वाढतो. पण जर तुम्ही म्हटलंत, हो, माझ्याकडून चूक झाली, मला तसं बोलायला नको होतं, तर तणाव लगेच खाली येतो. कारण इथे विजय पराजय नाही, इथे नात्याचं संरक्षण आहे. कार्नेगी म्हणतात, नात्यांमध्ये कबुली ही भिंत नाही, ती पूल आहे. या धडामध्ये तत्काळ आणि पूर्णपणे या 2 शब्दांवर विशेष भर आहे. उशिरा दिलेली अर्धवट कबुली, हो, थोडीशी चूक झाली असेल, हे अजूनही बचावच असतो. खरी कबुली स्पष्ट असते, कारणांशिवाय असते आणि दुरुस्तीची तयारी दाखवते. माझी चूक आहे, मी दुरुस्त करतो. इतकं म्हटलं की समोरच्याचं मन मोकळं होतं. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात चूक लक्षात आली की लगेच मान्य करा. व्यवसायात मीटिंगमध्ये चूक दिसली तर आधी स्वतःची जबाबदारी घ्या. सेल्समध्ये ग्राहक नाराज असेल आणि तुमच्याकडून चूक झाली असेल तर कारणं न देता माफी मागा आणि उपाय द्या. टीम मॅनेजमेंटमध्ये नेता म्हणून चूक मान्य केलीत की टीमचा विश्वास वाढतो. नातेसंबंधात सॉरी हा शब्द लहान नाही, तो नातं मोठं करतो. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, बचाव थांबवा. दुसरं, स्पष्ट कबुली द्या. तिसरं, कारणांची यादी करू नका. चौथं, दुरुस्तीचा मार्ग सांगा. आणि पाचवं, कृतीतून ते दाखवा. हे केलंत की लोक तुमचं ऐकायला लागतात, कारण तुम्ही प्रामाणिक आहात. शेवटी हा धडा एक ठाम संदेश देतो. चूक मान्य केल्याने तुम्ही छोटे होत नाही, तुम्ही मोठे होता. आजपासून ठरवा, चूक झाली की तुम्ही लपवणार नाही, पळ काढणार नाही. तुम्ही उभे राहून कबूल कराल. कारण जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे विश्वास जन्माला येतो, आणि जिथे विश्वास असतो तिथे लोक मनापासून ऐकतात. सिद्धार्थ, जर चूक तुमची असेल तर तत्काळ आणि पूर्णपणे ती मान्य करा. लोकांचा विश्वास आणि ऐकणं आपोआप मिळेल. खंड 3. लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 4. मधाचे थेंब. आजची सुरुवात थोडी वेगळी करूया. कल्पना करा, तुमच्या हातात 2 गोष्टी आहेत. एक हातात मधाचे थेंब
आणि दुसऱ्या हातात कडू औषध. समोर एक माणूस उभा आहे, ज्याच्याकडून तुम्हाला काहीतरी हवं आहे, त्याची सहमती, त्याचं ऐकणं, त्याचं समर्थन. आता स्वतःला विचारा, तो कोणत्या हाताकडे जास्त ओढला जाईल? डेल कार्नेगी या धडामध्ये हेच रूपक वापरून एक अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतात. लोकांना आपल्याकडे वळवायचं असेल तर सुरुवात नेहमी गोड, मैत्रीपूर्ण आणि आपुलकीची असली पाहिजे. कडवट सुरुवात केली तर पुढचं कितीही बरोबर असलं तरी समोरचं मन बंद होतं. पण मधासारखी सुरुवात केली तर कठीण गोष्टही सहज पचते. आपण बहुतेक वेळा काय करतो? एखादं काम करून घ्यायचं असेल, एखादी चूक सांगायची असेल किंवा एखादा निर्णय पटवून द्यायचा असेल तर थेट मुद्द्यावर जातो. ताठ, कडक, औपचारिक. पण कार्नेगी सांगतात, संवादाची पहिली छाप म्हणजे संपूर्ण संभाषणाची दिशा. सुरुवात जर आक्रमक, थंड किंवा आदेशात्मक असेल तर समोरचा बचावाच्या भूमिकेत जातो. पण सुरुवात मैत्रीपूर्ण, आदरयुक्त आणि उबदार असेल तर तो ऐकायला तयार होतो. या धडामध्ये कार्नेगी एक अत्यंत साधं पण प्रभावी उदाहरण देतात. एका फोरमनला आपल्या कामगाराकडून काम नीट करून घ्यायचं होतं. तो जर थेट ओरडला असता, तू नेहमीच उशीर करतोस, तर कामगार चिडला असता. पण त्याने काय केलं? तो हसत म्हणाला, तू खूप मेहनती आहेस, पण आज थोडा उशीर झाला. आपण हे वेळेवर कसं करू शकतो? त्या एका वाक्याने वातावरण बदललं. कामगार ऐकायला तयार झाला. मधाचे थेंब वापरले गेले, कडू शब्द नाही. कार्नेगी सांगतात, मैत्रीपूर्ण सुरुवात म्हणजे खुशामत नाही, ती प्रामाणिक आदर आहे. तुम्ही समोरच्याला शत्रू समजून सुरुवात केलीत तर तो शत्रूसारखाच वागेल. पण मित्रासारखी सुरुवात केलीत तर तो मित्रच बनेल. म्हणूनच हे तत्त्व घरात, ऑफिसमध्ये, व्यवसायात आणि नातेसंबंधात सारखंच लागू होतं. एखाद्याला सुधारायचं असेल तर आधी त्याला सुरक्षित वाटायला लावा. घरातले प्रसंग घ्या. जोडीदाराने काही चूक केली, तुम्ही थेट टोमणा मारलात तर वाद अटळ. पण जर तुम्ही म्हटलंत, तू नेहमीच माझी काळजी घेतोस म्हणूनच हे सांगतोय, तर तो ऐकतो. ऑफिसमध्ये टीम मेंबरकडून काम हवं असेल तर आधी त्याच्या मेहनतीची दखल घ्या, मग सूचना द्या. सेल्समध्ये ग्राहकाला काही पटवून द्यायचं असेल तर आधी त्याच्या गरजा समजून घ्या, मग प्रस्ताव ठेवा. मैत्रीपूर्ण सुरुवात म्हणजे संवादासाठी दार उघडणारी किल्ली आहे. या धडामध्ये मधाचे थेंब हे रूपक फार खोल अर्थाचे आहे. मध गोड असतो, पण त्यात ताकद असते. त्याचप्रमाणे सौम्य शब्द कमकुवत नसतात, ते परिणामकारक असतात. कडू शब्द क्षणभर दडपशाही करतात, पण गोड शब्द दीर्घकालीन प्रभाव टाकतात. म्हणून कार्नेगी म्हणतात, लोकांना वाकवायचं नसेल तर त्यांना जिंका. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर पाहूया. रोजच्या आयुष्यात कोणाशीही महत्त्वाचा विषय बोलायचा असेल तर आधी आपुलकी दाखवा. व्यवसायात मीटिंगची सुरुवात कौतुकाने करा, तक्रारीने नाही. सेल्समध्ये ग्राहकाच्या आक्षेपावर थेट आघात न करता सहानुभूतीने सुरुवात करा. टीम मॅनेजमेंटमध्ये सूचना देताना आधी प्रोत्साहन द्या. नातेसंबंधात वाद होणार असेल तर पहिलं वाक्य प्रेमाचं ठेवा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, आवाज मवाळ ठेवा. दुसरं, समोरच्याचा आदर दाखवा. तिसरं, सकारात्मक शब्द निवडा. चौथं, मुद्दा हळूच मांडा. आणि पाचवं, मैत्रीची भावना टिकवा. हे केलंत की लोक तुमचं ऐकायला लागतात, कारण त्यांना तुमच्याशी लढायचं नसतं. शेवटी हा धडा एक सुंदर आणि व्यावहारिक सत्य सांगतो. मधाने जास्त माणसं जिंकली जातात, कडूपणाने नाही. आजपासून ठरवा, तुम्ही कुठलाही संवाद सुरू करताना कडवट शब्द नाही तर मधाचे थेंब वापराल. कारण जिथे मैत्रीपूर्ण सुरुवात असते तिथेच लोक मनापासून ऐकतात आणि तिथेच खरा प्रभाव जन्माला येतो. सिद्धांत: मैत्रीपूर्ण पद्धतीने सुरुवात करा, मधाचे थेंब वापरा, लोक आपोआप तुमचे ऐकतील. खंड 3: लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 5: सॉक्रेटिसचं रहस्य. आजची सुरुवात एका प्रसंगाने करूया. समजा तुम्ही एखाद्या बैठकीत बसले आहात. विषय महत्त्वाचा आहे. तुम्हाला समोरच्याला पटवून द्यायचे आहे, पण तुम्हाला हेही माहीत आहे की थेट मुद्द्यावर गेलात तर विरोध उभा राहील, शब्दांना काटे लागतील आणि संवादाची गती अडखळेल. अशा वेळी डेल कार्नेगी आपल्याला 2000 वर्षांपूर्वीच्या एका विलक्षण तत्त्वज्ञाकडे घेऊन जातात, सॉक्रेटिस. सॉक्रेटिस कधीही लोकांवर आपलं मत लादत नसे. तो भाषणांनी लोकांना थकवत नसे. तो फक्त प्रश्न विचारायचा, पण असे प्रश्न की ज्यांची उत्तरं सहज, नैसर्गिकपणे आणि वारंवार हो अशीच यायची. आणि हळूहळू समोरचा माणूस स्वतःच त्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचा जिथे सॉक्रेटिसला त्याला न्यायाचं असायचं. कार्नेगी सांगतात, लोकांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर त्यांना आधी
हो म्हणायला प्रवृत्त करा. मानवी मनाची एक सूक्ष्म पण शक्तिशाली सवय आहे. जेव्हा माणूस हो म्हणतो तेव्हा तो स्वीकाराच्या भूमिकेत जातो. त्याचे शरीर, आवाज, विचार अलाइनमेंटमध्ये येतात. पण नाही म्हटलं की तो स्वतःची भूमिका घट्ट धरतो, विरोधाची धार वाढवतो आणि पुढचा विचार स्वीकारणं अवघड होतं. म्हणूनच कार्नेगी म्हणतात, पहिल्याच टप्प्यावर नाही ऐकायला लावणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारणं. त्याऐवजी संवादाची सुरुवात अशा मुद्द्यांपासून करा ज्यावर समोरचा सहज हो म्हणू शकतो. सॉक्रेटिस हे तंत्र इतक्या नैसर्गिकपणे वापरायचा की समोरच्या माणसाला कधीच असं वाटायचं नाही की त्याला कुठे नेलं जात आहे. तो प्रश्न विचारायचा, आपण सगळे आनंदी राहू इच्छितो ना? आपण योग्य निर्णय घ्यायला हवा असं वाटतं ना? न्याय सगळ्यांसाठी महत्वाचा आहे ना? या प्रश्नांना उत्तर देताना माणूस आधीच एका दिशेने चालायला लागतो. मग शेवटी जेव्हा खरा मुद्दा येतो तेव्हा तो नवीन वाटत नाही, तो आधीच्या हो शी जोडलेला वाटतो. हा दबाव नाही, ही संमतीची तयारी आहे. आता हे रोजच्या आयुष्यात कसं दिसतं ते खोलात जाऊन पाहूया. ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा बदल सुचवायचा आहे, पण तुम्हाला माहीत आहे की थेट बदलाची घोषणा केली तर लोक अस्वस्थ होतील. मग तुम्ही काय करता? आधी विचारता, आपल्याला काम जलद व्हायला हवं ना? आपल्याला चुका कमी करायच्या आहेत ना? आपल्याला सगळ्यांवरचा ताण कमी हवा आहे ना? या प्रत्येक प्रश्नावर हो येतं. आणि मग जेव्हा तुम्ही बदलाचा प्रस्ताव मांडता तेव्हा तो वेगळा वाटत नाही, तो आधीच मान्य केलेल्या गोष्टींचा पुढचा टप्पा वाटतो. विरोध कमी होतो, ऐकण्याची तयारी वाढते. घरातही हे तत्व तितकंच प्रभावी आहे. एखाद्या मुलाला अभ्यास करायला सांगताना अभ्यास कर असं थेट म्हटलं तर दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त. पण जर तुम्ही विचाराल, तुला स्वतःवर अभिमान वाटावा असं वाटतं ना? तुला तुझ्या मित्रांमध्ये पुढे जायचं आहे ना? तुला आवडणाऱ्या गोष्टी निवडायचं स्वातंत्र्य हो आहे ना? तर मुलाचं लक्ष वेगळ्या पातळीवर जातं. मग अभ्यास हा आदेश वाटत नाही, तो उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वाटतो. हो हीच मानसिक पायरी आहे. डेल कार्नेगी इथे एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करतात. हे तंत्र फसवणुकीसाठी नाही, हे मॅनिप्युलेशन नाही. कारण जर तुमचा हेतू चुकीचा असेल तर प्रश्न कितीही गोड असले तरी समोरचा शेवटी विरोध करणारच. पण जर तुमचा हेतू दोघांसाठी फायदेशीर असेल तर हो ची साखळी संवादाला सहज, प्रवाही आणि सहकार्यात्मक बनवते. लोकांना असं वाटतं, मी विचार केला, मी ठरवलं, मी मान्य केलं. आणि जो निर्णय स्वतःचा वाटतो तो माणूस आनंदाने स्वीकारतो. सेल्समध्ये हे तंत्र अतिशय खोल परिणाम करतं. ग्राहकाला थेट हे घ्या असं सांगण्याऐवजी त्याच्या गरजांभोवती प्रश्न फिरवा. तुमच्यासाठी टिकाऊपणा महत्वाचा आहे ना? तुम्हाला दीर्घकाळ खर्च वाचवायचा आहे ना? तुम्हाला विश्वासार्ह सेवा हवी आहे ना? या प्रश्नांनी ग्राहक आधीच त्या निर्णयाच्या जवळ येतो. टीम मॅनेजमेंटमध्ये नेतृत्व म्हणजे आदेश देणं नसून योग्य प्रश्न विचारून दिशा देणं आहे. नातेसंबंधातही वाद सुरू होण्याआधी आपण दोघंही एकमेकांसाठी महत्वाचे आहोत ना? असा प्रश्न किती मोठा फरक पाडतो हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. आता स्वतःकडे वळूया. तुम्ही किती वेळा थेट मुद्द्यावर जाता आणि किती वेळा समोरच्याला मानसिकरित्या तयार करता? किती संघर्ष केवळ यासाठी होतात की सुरुवातीलाच विरोधाची भूमिका तयार होते? कार्नेगी सांगतात, सहमती ही शेवटी घडणारी गोष्ट नाही, ती सुरुवातीलाच पेरली जाते. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर रोजच्या आयुष्यात संवेदनशील विषय बोलायचा असेल तर आधी सामायिक उद्दिष्ट शोधा. व्यवसायात निर्णय पटवून द्यायचा असेल तर सगळ्यांना मान्य असलेल्या सत्यांपासून सुरुवात करा. सेल्समध्ये गरजांवर आधारित प्रश्न विचारा. टीम मॅनेजमेंटमध्ये बदल लागू करण्याआधी हो ची जमीन तयार करा. नातेसंबंधात मतभेद टाळायचे असतील तर एकत्रित इच्छा आधी बोलून दाखवा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, समान मुद्दे शोधा. दुसरं, छोटे स्वीकार मिळवा. तिसरं, संवाद प्रवाही ठेवा. चौथं, मुख्य मुद्दा मांडा. आणि पाचवं, निर्णय समोरच्यालाच आपला वाटू द्या. हे केलंत की लोक फक्त ऐकत नाहीत, ते सहभागी होतात. शेवटी हा धडा एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी मंत्र देतो. लोकांना ढकलू नका, त्यांना हो म्हणण्याच्या मार्गावर सहज चालायला मदत करा. आजपासून ठरवा, तुम्ही संघर्ष निर्माण करणार नाही, तुम्ही संमतीची साखळी उभाराल. कारण जिथे पहिलं पाऊल हो असतं तिथे पुढचा प्रवास खूपच सोपा होतो आणि तिथेच खरा प्रभाव तयार होतो. सिद्धार्थ, समोरच्याकडून आधी तत्काळ हो मिळवा, पुढची सहमती नैसर्गिकपणे येते. खंड 3, लोकांनी तुमचे ऐकावे यासाठी तुम्ही काय कराल? धडा 6, तक्रारी दूर करण्याची सोपी पद्धत.
आजची सुरुवात एका शांत निरीक्षणाने करूया. एखादी व्यक्ती तक्रार करत असते तेव्हा ती उपाय शोधत नसते. ती आधी ऐकली जाण्याची अपेक्षा करते. तिच्या शब्दांपेक्षा तिच्या भावनांचा आवाज मोठा असतो. डेल कार्नेगी या धडामध्ये हेच साधं पण दुर्लक्षित सत्य समोर आणतात. तक्रारी दूर करायच्या असतील तर समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या. कारण तक्रार ही अनेकदा राग नाही, ती साठलेली अस्वस्थता असते. आणि अस्वस्थतेला सगळ्यात आधी हवी असते मोकळीक. जेव्हा माणसाला पूर्ण बोलू दिलं जातं तेव्हा त्याची तीव्रता उतरते, शब्दांना दिशा मिळते आणि संवादाला जमीन तयार होते. आपण बहुतेक वेळा तक्रार ऐकताना काय करतो? मध्येच उत्तर देतो, कारण देतो, स्वतःची बाजू मांडतो किंवा लगेच उपाय सुचवतो. पण कार्नेगी सांगतात, हा उतावळेपणा तक्रार वाढवतो. कारण समोरच्या माणसाला वाटतं, माझं म्हणणं अजून पूर्ण झालेलंच नाही. म्हणूनच तक्रारींचा सामना करायचा असेल तर पहिला नियम आहे, मध्येच अडवू नका. पूर्ण बोलू द्या. प्रश्न पडतील, उत्तरे सुचतील, पण ती नंतर. आधी व्यक्त होऊ द्या. एक खोल उदाहरण पाहूया. एका कंपनीत एक ग्राहक वारंवार तक्रार करत होता. प्रत्येक वेळी प्रतिनिधी त्याला थांबवून नियम सांगायचा, पॉलिसी दाखवायचा. तक्रार संपण्याऐवजी वाढत गेली. मग एक दिवस एक अनुभवी मॅनेजर पुढे आला. त्याने काहीच सांगितलं नाही, फक्त ऐकलं. मध्येच मान हलवली. एखाद दोन ठिकाणी मला समजतं असं म्हटलं आणि शांत राहिला. ग्राहक बोलत राहिला आणि शेवटी थांबून म्हणाला, माझं एवढंच म्हणणं होतं. त्या क्षणी त्याचा सूर बदलला. कारण त्याला वाटलं, माझं ऐकलं गेलं. ऐकणं हेच इथे औषध ठरलं. डेल कार्नेगी सांगतात, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू देता तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तक्रारीचा खरा मुद्दा स्पष्ट होतो आणि दुसरं म्हणजे समोरचा माणूस तुमच्याकडे विरोधक म्हणून नाही तर सहकार्य करणारा म्हणून पाहायला लागतो. कारण तुम्ही त्याला लढायला भाग पाडत नाही, तुम्ही त्याला व्यक्त व्हायला जागा देता. ही जागा मिळाली की रागाची धार आपोआप कमी होते. घरातले प्रसंग घ्या. जोडीदार नाराज आहे. तुम्ही लगेच स्पष्टीकरण देऊ लागलात तर वाद वाढतो. पण जर तुम्ही शांतपणे ऐकलंत, संपूर्ण, मध्येच न थांबवता, तर काय होतं? बऱ्याच वेळा जोडीदार स्वतःच म्हणतो, ठीक आहे, एवढंच होतं. कारण त्याला जे हवं होतं ते मिळालेलं असतं. समजून घेतलं जाणं उपाय नंतरही चालतो, ऐकणं आधी आवश्यक असतं. या धडामध्ये कार्नेगी एक सूक्ष्म पण प्रभावी इशारा देतात. ऐकणं म्हणजे गप्प बसणं नाही, ते सक्रिय असतं. डोळ्यात पाहणं, मान हलवणं, योग्य वेळी छोट्या प्रतिक्रिया देणं. हो, समजलं. मग पुढे काय झालं? या गोष्टी समोरच्याला सांगतात की तुम्ही उपस्थित आहात. आणि ही उपस्थितीच तक्रारीचा ताण कमी करते. कारण माणसाला वाटतं, मी एकटा नाही. व्यवसायात हे तंत्र अत्यंत उपयोगी ठरतं. ग्राहक सेवा, टीम मॅनेजमेंट, नेगोशिएशन, सगळीकडे. एखादा कर्मचारी तक्रार करत असेल तर आधी त्याला पूर्ण बोलू द्या. तो कदाचित उपाय स्वतःच सुचवेल. सेल्समध्ये ग्राहकाच्या आक्षेपाला उत्तर देण्याआधी त्याचं म्हणणं पूर्ण समजून घ्या. अर्धवट समजून दिलेलं उत्तर बहुतेक वेळा अपुरं ठरतं. जास्त बोलू दिलंत तर कमी दुरुस्ती लागते. आता स्वतःला विचारा, तुम्ही शेवटच्या वेळी एखादी तक्रार ऐकली तेव्हा किती वेळ बोलणारा होता आणि किती वेळ ऐकणारा? आणि त्या संभाषणाचा शेवट कसा झाला? अनेकदा संघर्ष यासाठीच वाढतो की आपण उत्तर देण्याच्या घाईत ऐकणं कमी करतो. कार्नेगी सांगतात, ऐकणं ही कमजोरी नाही, ती आत्मविश्वासाची खूण आहे. कारण शांतपणे ऐकू शकणारा माणूसच परिस्थिती हाताळू शकतो. आता या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर. रोजच्या आयुष्यात कोणी नाराज असेल तर आधी ऐका, मग बोला. व्यवसायात तक्रारी आल्यावर नियम सांगण्याआधी अनुभव समजून घ्या. सेल्समध्ये ग्राहकाच्या आक्षेपाला मध्येच तोडू नका, त्याला पूर्ण व्यक्त होऊ द्या. टीम मॅनेजमेंटमध्ये तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वेळ द्या, तो वेळ पुढचा संघर्ष वाचवतो. नातेसंबंधात मी ऐकतोय ही भावना शब्दांपेक्षा कृतीतून दाखवा. स्टेप बाय स्टेप करा. पहिलं, मध्येच अडवू नका. दुसरं, लक्ष देऊन ऐका. तिसरं, छोट्या प्रतिक्रियांनी उपस्थिती दाखवा. चौथं, मुद्दा स्पष्ट होऊ द्या. आणि पाचवं, मगच उपाय सुचवा. हे केलंत की तक्रारी सहज विरघळतात. शेवटी हा धडा एक अत्यंत साधा पण प्रभावी संदेश देतो. तक्रारी दूर करण्यासाठी मोठे उपाय नकोत, मोठं ऐकणं पुरेसं असतं. आजपासून ठरवा, तक्रार आली की तुम्ही लगेच उत्तर देणार नाही, तुम्ही आधी ऐकणार. कारण जिथे ऐकणं असतं तिथे तणाव कमी होतो आणि जिथे तणाव कमी होतो तिथे लोक तुमच्या मनापासून ऐकायला तयार होतात. सिद्धार्थ, तक्रारी दूर करायच्या असतील तर समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या. ऐकणं हेच सगळ्यात प्रभावी उत्तर आहे.